अरे दात नव्हते त्यावेळेला दूध दिलं आणि दात दिल्यानंतर नाही जरूर द्या. आजपर्यंत स्त्री हा ही पवित्र वस्तू आहे, लक्षात ठेवा. जगाची आपल्याला ती उत्पासून आणि हे ज्या वेळेला जग मिटलं जाईल ना याला कारण स्त्रीच ठरणार आहे. कलियुग आहे बाबा, कलियुगामध्ये स्त्रियांचा अवतार संपलेला आहे. हा कलियुगामध्ये स्त्रियांचा दोष नाही, हा कलीचा दोष आहे. कलीला सत्य झाकायचंय आणि असत्याचा विजय करायचा. हा आता कलियुगामध्ये ज्या मावल्या आहेत ना काहीच नाही. उगीच आपलं नटायचं थटायचं आणि चिपरे आले हिंडायचं, बाकी दुसरं कामच नाही काही. त्या का तुळशीला पाणी घालायच्यात का? अहो तुळशीला पाणी घाल म्हटलं किती म्हणतात. तुळस म्हणजे काय? इथून सुरुवात आहे. आणि आमची तरुण पिढी म्हणतात सावडायला मडकी लागत आहेत काय? हा आणि मग तुम्ही करता काय बुवा? तुम्हाला सावडायचं कळत नाही, तुम्हाला जर तुळसही समजत नाही मग करायचं काय? कुणी का चाललो आम्ही? एवढं स्वप्न नाही बाबा. अरे तुकाराम महाराज वैकुंठाला गेले, सगळ्या 14 टाळकऱ्यांना सांगितलं का अरे तुम्ही चला तुमचे बिछाने घेऊन या, विमान मोकळच आहे. हा भरपूर अशा प्रकारची जागा आहे. पण कुणीच काही बोललं नाही, अजिबात कुणी बोललं नाही. तुकाराम महाराजांनी ओळखलं की यांचे मनोगत माझ्या बरोबर येण्याचे नाही. आणि मग सांगितलं म्हणजे जिजे आता मी चाललो, चल. आपल्या पत्नीला जिजाबाईला हा इशारा केला. जिजाबाईने सांगितलं म्हणले महाराज मी आले असते पण म्हैस यायला झाली, काय करू आता? महाराजांनी सांगितलं म्हैस यायला झाली ना मग तुझा मुर्दा इथंच गाडू दे. म्हणलेत का नाही पण मी म्हणतो बा. हा महाराजांनी सांगितले बघ जिजे येऊ नको पण या कर सडा सन्मार्जन आणि तुळशीचे पूजन. हे बघ सकाळी उठल्यानंतर मंगल स्नान कर, वृंदावन झाडून काढ, हा सडा टाक, सुंदर रांगोळी काढ आणि रामकृष्ण हरी मंत्राचा जप करून प्रदक्षिणा कर. काळ सुद्धा माग जाईल, धोका होणार नाही. पण आता नाही राहिलं ते, कारण की आम्ही सुशिक्षित आहे ना, आम्ही सुशिक्षित आहे. अरे पुरुषांची कपडे स्त्रिया घालू लागल्या तिथं सगळं मिटलं. बोगस बोगस सगळं बोगस, सगळं बोगस आहे, काय नाही. आता कीर्तन क्षेत्र जर पाहिलं ना की फार बोऱ्या झालाय. दापायलाच कुणी नाही, कुणी उठायचे कुणी काही करायचं. मी तर म्हणतो प्रत्येक दिवसाला किती नवीन कीर्तनकार जन्मायचे असतील सांगता. आमच्याकडे एक पोर कीर्तनकार झाली, 2-4 गावात केवढा गाव सफेद टायमाला पोर कीर्तनात टाळ घ्यायची बात कशी काय. आणि एक दिवस गेली पळून इकडं पंढरपूरला नाही. हा एका बाजूने इतकं वर गेलं, दुसऱ्या बाजूने भुई सपाट झाला. समाज चर्चा करू लागला. हा हे गालबोट कोणाला लागलं? अरे माणसाला नाही, परमार्थ आपल्या संप्रदायाचा अपमान झाला. संप्रदाय आहे म्हणून तुम्ही आम्हाला किंमत देत नाही तर कोण विचारतं आपल्याला? काय तत्व संपली की माणूस संपला. आणि म्हणून हा स्त्री, हा दुसरा प्रवाह मी सांगितला, स्त्री या प्रवाहामध्ये सगळं जग वाहून चाललेलं आहे. धोका आहे. हा पहिला म्हणजे कनक म्हणजे कांता, हा श्री, हा धन, श्री आणि प्रतिष्ठा. प्रतिष्ठेमध्ये सगळं वाहून चाललं. या तिन्ही गोष्टी माणसाच्या जीवनाला सपाट करणाऱ्या आहेत, काहीच नाही. आता पहा, आता जी मंडळी धनिक आहेत ना त्यांचं इकडे लक्षच नाही. का म्हणलं तुम्ही दिसले नाही? ते म्हणले का आपलं काम आहे का? अहो ते बॉनचं काम, बॉनची एक जातच निर्माण केली त्यांनी. वजन पुजन कोणी करायची? बॉननीच करायची. फक्त त्यांनी म्हणायचं तुम्हाला काय लागते ते घेऊन जा. अरे काय त्यांच्या पैशाच्या पंक्तीचं तरी आम्हाला काय करायचं? ठाला बेटा आणि म्हणून संस्कार, संगती आणि संस्कार या दोन गोष्टी आहेत.
हा योग्य आणि अयोग्य अशा प्रकारची संगती कळण्याकरता माणसाच्या आतमध्ये ज्ञान आहे, बुद्धी आहे. आणि म्हणून माणसांना कर्माचं बंधन आहे. पशुआदिकांच्या आतमध्ये बुद्धी नाही. पशु काय पाप पुण्य जाण उत्तम मध्यम भोग भोगिती एक उपजता अमरती बहिरी अंडवती पांगुळमुखी. पशूंच्या आतमध्ये ज्ञान नाही, पशूंच्या आतमध्ये बुद्धी नाही. म्हणून हा कर्म अकर्माचं त्यांना बंधन नाही. आणि कहे ज्ञान नाही को नाही को आणि कहे ज्ञान नाही येच देही घडे देवाचे भजन अनेक हे ज्ञान नाही कुठे. अरे पशुध्यामध्ये भोग आहे परंतु योग नाही. बंध आहे, मोक्ष प्राप्त करता येत नाही. आसक्ती आहे, भक्ती करता येत नाही पशुआदिकांच्या देहामध्ये. पण माणसाच्या देहामध्ये योगही आहे आणि भोगही आहे, बंधही आहे, मोक्षही प्राप्त करता येतो, आसक्ती आहे आणि भक्ती सुद्धा करता येते माणसाच्या जीवनामध्ये. पण माणूस स्वतःला देवापेक्षा मोठा मानायला लागला. देवापेक्षा जी माणसं देवाला देव नाही म्हणणारी माणसं जन्माला यायला लागली कलियुगात. का म्हणले येता कीर्तन काय म्हणले घेऊन बसले ते कीर्तनान फिरताना काही भाषा आहे बाबा. बर बर तब पता लग जाएगा अब क्या होगा. अरे 50 वर्षापर्यंत शरीर माणसाला स्वयं शक्ती प्रदान करतं. पण 50च्या पुढे एकदा अमुष्याकडे प्रवास चालू झाला की औषधाच्या ताकदीवर जगावं लागते. औषध घमेंड कवर घमेंड एखादी क्वार्टर टाकीतो, गावाच्या चौकात येतो. गावाच्या चौकात आल्यावर गावाला आवाहन करतो, काय हिम्मत आहे कोणची छातीला छाती भिडवायची, थांब जरा लई घाईव येऊ नको. तो चौकात आल्यावर चौकातली माणसं उठून जातात. मग बाकीचे विचारतात, का म्हणले तुम्ही घाबरले का? नाही घाबरलो नाही, पण कुठं नालायकांच्या नादीला कसा. आणि त्याला असं वाटतं आपल्याला माणसं घाबरली, उठून गेली. काय सांगा ना, कवर मस्ती आहे. थांब थोडा, तुझ्या एकदा मुंडवळ्या झाल्या, मुंडवळ्या कळाल्या का? आता नाही मुंडवळ्या राहिल्या. अरे आमच्या हिंदू धर्मामध्ये विवाह पद्धतीला फार घोडा लागला. काहीच खरं नाही लागलं, काहीच खरं नाही लागलं. लक्षात ठेवा, इतका मोठा धोका कलीने 2 गोष्टी अति महत्वाच्या संपवल्या. तिन्ही ऋतू काय कलीने 2 गोष्टी अति महत्वाच्या संपवल्या. तिन्ही ऋतू संपवले आणि वर्ण संपवले. वर्ण काय? तिन्ही ऋतू सांगा मला आता. उन्हाळा, पावसाळा, हिवाळा आहे का सुताव? काही सुताव नाही. गेल्या वर्षी 3-4 महिने पाऊस. आमच्याकडे इतका बटाटा पिकला, कारण की आमचं बट्ट्याचंच रान आहे, सातगाव बटाटा. एका शेतकऱ्याला 1000 1500 पिशी बट्टा पिकवतो. बटाटे काढले असे आमच्याकडे आरण लावतात, अशी लांब, अशी सागाच्या पानाने ती शकरून काढायची. माहिती एअर कंडिशनच आहे, ते शीतगृहच आहे. किती जरी ऊन असलं तर बट्ट्याला धोका होत नाही.
बटाट्याची एकदा आरण लावून दिली की महिनाभर तिकडे डोकवतच नाही शेतकरी. हा, आणि तसंच झालं. आणि शेतकरी ज्या वेळेला बटाटा भरायला गेला, थोडा बाजार झाला, तर आरणी सगळ्या झोपल्या. एकही बट्टा कालवणाला त्याच्यातला कामाला आला नाही. याचा परिणाम काय? याचा परिणाम अरे पाऊस तर मिळाला, पाऊस मिळाला, थंडी मिळाली, पण उष्णता कुठं आहे? पिकाला तिन्ही ऋतूची गरज आहे. आणि आताही तसंच आहे. ऋतू बिघडले माझा. आमचा उन्हाळा धड नाही, पावसाळा धड नाही, काहीच धड नाही. आता फळं पिकत नाहीत, पिकं पिकती नाहीत. पुराणात वर्णन ते फळं पिकायचे नाही, अन्नधान्य सुद्धा पिकायचे नाही. हे ऋतू बिघडले आणि वर्ण बिघडले. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र हे वर्ण बिघडले. आता काय नाही. आता माणसं म्हणतात बाबा कोणाची घेऊन ये, कोणाची घेऊन ये, पण ये. चांगल्याला मिळाली लय अवघड गणित आहे बाबा. वर्ण माणसाला आहे, वर्ण पक्षाला आहेत, आणि वर्ण वृक्षाला आहे. वर्ण माणसाला आहेत, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र माणसाला. वर्ण पक्षाला आहे. वर्ण पक्षाला आहे. कबूतर ब्राह्मण आहे, कबूतर ब्राह्मण आहे. ससाना क्षत्रिय, घार वैश्य आहे, आणि कावळा शूद्र आहे. हे वर्ण पक्षांचे. वर्ण वृक्षांना आहे. पिंपळ ब्राह्मण आहे, लिंब क्षत्रिय आहे, चिंच वैश्य आहे, आणि इळी बाबळ शूद्र आहे. हे वर्ण वृक्षाला, पक्षाला आणि माणसाला हे वर्ण आहेत. आता राहिलंय काही? आता काहीच नाही. कोणची का वहिनी पण आणा. टिकलं तर टिकलं, नाही तर हुकलं. जमलं दोघांचं, जमलं नाही तर मग गेली निघून गेली, परत केली. याच्यामध्ये निमा आयुष्य संपलं बाबा. अरे मग आता तुम्ही स्थिर कधी व्हायचे? तुम्हाला लेकरं कधी व्हायची? तुमचा संसार कधी व्हायचा? आहे का काही भरोसा आहे? अरे कुत्री मांजरं तरी सूत्रबद्ध जीवन जगतात, इतकं माणसाचं जीवन भंगार झालेलं आहे, भंगार. नीती कोणाला माफ करीत नाही. केले कर्म झाले तेची भोगा आले, उपजले मेले आयुष्य किती. कुणी असू द्या बाबासाहेब, पण नीती कोणाला माफ करीत नाही. आणि म्हणून आपलं शास्त्र सांगतं माणसाने नीतीनं वागावं. अरे जो नीती पाळतो त्याला जीवनामध्ये अजिबात धोका होणार नाही. ठला आणि म्हणून हे 3 प्रभाव आहेत बाबा, कनकांत आणि कीर्ती. कीर्ती म्हणजे प्रतिष्ठा आहे. प्रत्येकाला प्रतिष्ठेची गरज आहे. आम्हाला मोठं म्हणावं, आम्हाला मोठं म्हणावं, मोठं म्हणावं, बरोबर आहे. प्रतिष्ठा. जोपर्यंत तुम्ही अधिकारी आहात, पदावर आहात, तोपर्यंत सामान्य माणसं सुद्धा तुम्हाला हात जोडतात. आले आले आले, गेले गेले गेले, मी मसन वाटत नाही. आले आले आले, गेले गेले गेले. ज्या वेळेला तुमचं पद जाईल त्यावेळेला सामान्य माणूस सुद्धा नमस्कार नाही करणार. पण ज्ञानोबा आहे तुकोबा, अरे किती काळ गेला, किती पिढ्या गेल्या, पण आजही आजही काय सोहळे आहेत. अरे हे सोहळे म्हणजे जगातलं फार मोठं आश्चर्य आहे, पाहायला मिळणार. जाऊ द्या, जग कुणी काही जाऊ द्या. जाग्याभावी पुरुष स्त्री जर एक जागी जर प्राप्त विधीला संडासला जर बसले तर कोणाच्याच मनात वाईट भावना येणार नाही. काय पकड आहे संतांच्या चिंतनाची, काय पकड आहे. अरे कुणी असू द्या, माऊली 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 शिवाय बोलायचंच नाही. काय आहेत का ते? आता नाही. मरावे परी कीर्ती रूपे होणार. अरे ज्ञानेश्वरी म्हणजे ज्ञानेश्वर, गाथा म्हणजे तुकोबार आहे. जरी गेले पण या चिंतनाच्या माध्यमातून आज जिवंत आहे. आणि म्हणून माणसाने कीर्तीवरत होऊन मानव. मग कीर्ती रस्त्यावर पडली नाही, पैशानं कीर्ती मिळत नाही. पैशानं कीर्ती नाही.
कीर्ती मिळवण्याकरता हा की जीवनामध्ये फार मोठे एक विशिष्ट अशा प्रकारचं कार्य घडावं लागतं. अरे ज्ञानोबा तुकारामांना जेवढा त्रास झाला तेवढा आम्हाला नाही. आम्ही तर लय मजेत, आम्हाला त्रास नाही तेवढा. माऊली माधवगिरीला जर चोरून पुणे एखाद्या आळी बोळातून जर गेले, एखाद्या माऊलीने जर म्हणजे जोळीमध्ये जर थोडीशी माधवगिरी टाकली, लपून छपून हा लपत लपत जर एखाद्या चौकात आले आणि चौकात जर पोरे खेळत असतील, त्यांनी जर माऊलींना पाहिलं तर अरे नेणे आला, नेणे आला, नेणे आला, सगळी धावत आली. कोण माती फिकते, कोण काय करते. एकाने माऊलींची झोळी ताणून धरायची आणि 2-4 पोरांनी भुसुळीभर माती त्या माधुगिरी टाकायची. खाऊन सुद्धा दिलं नाही. यांचं दर्शन झाल्यानंतर ब्राह्मणांनी जोड्या सकट इंद्रायणीमध्ये स्नान करावं. इतकं वाईट काय केलं समाजाचं? यांनी काय केलं? काय समाजाला हानी पोसावली? काहीच नाही. पण टाकीचे घाव सोसल्याशिवाय देव पण नाही. हे सोपे का? मूर्ती घडवणारा मूर्ती घडवीत असताना मूर्तीवर बसवतो वरून, पण ज्या वेळेला त्या मूर्तीमध्ये प्राण येतील त्यावेळेला पायी सुद्धा लावायचा नाही. कीर्ती उगीच नाही आणि कीर्ती कोणाला नाही. टाकीचे घाव सोसल्याशिवाय देव पण नाही. मी आपल्याला हे 3 प्रभाव सांगितले. हे 3ही प्रभाव माणसाला अयोग्य दिशेला घेऊन जाणारे. म्हणून हा संगती महत्वाची आहे. संगती कळण्याकरता प्रत्येकाला बुद्धी आहे. माणसाला चांगलंही कळतं आणि वाईटही कळतं, पण जाणून बुजून कळत असताना सुद्धा जर माणूस वाईट वागेल तर त्याला औषध नाही, त्याला औषध नाही, त्याला प्रायश्चित्त नाही. कुणी बाबासाहेब असू द्या, बड्या बड्यांचे इतिहास आपल्या समोर आहे. काय अरे ब्रह्मर्षी भगवान व्यासांनी ज्या वेळेला महाभारताकडे पाहिलं त्यावेळेला त्यांना एका वृक्षामध्ये 2 वृक्ष दिसले. ब्रह्मर्षी व्यासांनी ज्या वेळेला महाभारताकडे पाहिलं त्यावेळेला त्यांना एका वृक्षामध्ये 2 वृक्ष दिसले. एक वृक्ष कौरवांचा आणि एक वृक्ष पांडवांचा. दुर्योधन कौरवांचा वृक्ष आहे, कर्ण त्याचं खोड आहे, शकुनी त्याच्या फांद्या आहेत आणि दुःशासन त्याची फुलं आणि फळं आहेत. हा वृक्ष कौरवांचा आहे. धर्मराजा हा पांडवांचा वृक्ष आहे, अर्जुन त्याचं खोड आहे, भीम त्याच्या फांद्या आहेत आणि नकुल आणि सहदेव ही त्याची फुलं आणि फळं आहेत. हे 2 वृक्ष आहेत. परंतु लाखो वर्ष समाप्त झाली, लाखो वर्ष गेली, पण आजही पांडवांच्या कीर्तीचा सुगंध समाजामध्ये दरवळतो आहे. आजही लाखो वर्ष गेली, पण आजही कौरवांच्या अपकीर्तीचा दुर्गंध समाजामध्ये दरवळतो आहे. अरे मोठ्यांचा इतिहास आपल्या समोर आहे बाबा. काय कीर्ती कोणाची नाही. कीर्ती पैशानं नाही, कीर्ती दादागिरीने नाही आणि कीर्ती प्रतिष्ठेने नाही. प्रतिष्ठा मरते पण कीर्ती मरत नाही. आणि म्हणून माणसाला जीवनामध्ये कीर्तीची गरज आहे. आणि ती कीर्ती मिळावी, प्राप्त व्हावी असं वाटत असेल तर त्याला संगती आणि संस्कार या 2 गोष्टींची नितांत गरज आहे. शास्त्र सांगतं संगी ही बाध्यते लोके निसंग सुखमश्नुते. संगती माणसाला बाधक ठरते आणि निसंग अवस्था माणसाला सुख देते. म्हणून त्याला म्हणतात एकटेपणा. आणि हा एकटेपणा जोपर्यंत माणसाच्या आतमध्ये येत नाही की तोपर्यंत काही बदल नाही होणार. तुकाराम महाराज तुका म्हणे आम्हा राहणे एकट, तुका म्हणे आम्हा राहणे एकट, नाही कटकट सावोये. एकटेपणा आला की कटकट संपली. आम्हाला एकटेपणा नाही, आम्हाला लई झालंय मोठं. एकटेपणा नाही. आता मला सांगा, एकच हात आहे, टाळी वाजल का? एकच हात आहे, आवाज करील का?
एकच हात आहे, टाळी वाजल का? अहो म्हणले मग टाळी वाजवायला काय झालं, हात आहे ना? नाही म्हणले, दुसरा हात असल्याशिवाय टाळी वाजत नाही, एका हाताने टाळी वाजत नाही. तसं एकटेपणा तुका म्हणे आम्हा राहणे एकट. ज्या वेळेला माणसाला जीवनामध्ये एकटेपणा प्राप्त होतो त्याच वेळेला माणसाच्या जीवनातली कटकट संपली जाते. कटकट आहे ना, एखादा माणूस जर सारखा जर तासभर जर बोलत असेल तर समोर जाऊन दे कटकट बंद कर, फार डोक्याचं खोकं झालं तुझं ऐकून. कटकट अतिशय वाईट आहे. एखाद्या ज्या खोलीत एक झोपत होता तर भिंतीला घड्याळ होत एवढं, त्या घड्याळाला तो खाली लंब असतो बघा, टॉक टॉक टॉक, रात्रभर झोपून नाही गेली. सकाळी उठलं पोराला सांगितलं म्हणजे बऱ्या हे घड्याळ तिकडे म्हशीच्या गोट्यात लाव. हो म्हणले घड्याळ म्हणले ते असू दे काही बी, पण झोप नाही आली. एकटेपणा कुठे आहे? एकटेपणा आला की माणसाच्या जीवनाचं सार्थक झालं म्हणून समजायचं. पण आम्ही एकटेपणाची आम्हाला गरज नाही, आम्हाला माणसं पाहिजे. आमचा उदयोदय झाला पाहिजे, आम्हाला डोक्यावर घेऊन नाचलं पाहिजे. कवर तसं नोटा येत नाही तवर. अरे बडे बडे चले गे ते तुम्हारी हमारी क्या तरी मे कस कर. आणि म्हणून माणसाने आगाऊपणा कमी करावा. एकटेपणा अतिशय महत्वाचा भाग आहे आणि त्याच्याकरता जीवनामध्ये आपल्याला एवढाच वाटतास करायचा आहे, त्याच्याच करता. आणि ज्या वेळेला एकटेपणा प्राप्त होईल त्याच वेळेला शेवटचा दिवस गोड होईल. शेवटचा दिस गोड, साठी केला होता अट्टहास. कशासाठी? याजसाठी. याजसाठी म्हणजे काय? शेवटचा दिवस गोड होण्याकरता म्हणजेच याजसाठी. शेवटचा दिवस गोड होण्याकरता याजसाठी केला होता अट्टहास. आणि शेवटचा दिवस गोड व्हावा त्यालाच म्हणतात जन्माला आल्याचं सार्थक. तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक, विठ्ठलची एक देखलिया. जोपर्यंत तो भगवान परमात्मा या नेत्रानं दिसणार नाही, डोळ्यानं दिसणार नाही. अरे तुम्हा आम्हाला या डोळ्यानं जग दिसतंय, पण देव दिसतो का? आम्ही नुसती देवाची चित्र पाहतोय. भगवान परमात्म्याचा साक्षात्कार म्हणजे देव दिसणे. हा साक्षात्कार कोणालाही होणार नाही. उगीच आपला आगाऊपणा नाही करायचं की आम्ही असे आणि आम्ही तसे. अरे बरेच गबाळ गेलं कामाना जामाचं, कोण कोणाला विचारित. देव दिसण्याकरता दृष्टी अंतर्मुख व्हावी लागते. आमची दृष्टी बहिर्मुख आहे. आणि म्हणून साधना तपश्चर्या करायची, ती दृष्टी अंतर्मुख होण्याकरता. दृष्टीने एकदा घुमजाव झालं, समोर असणारी दृष्टी एकदा घुमजाव झाली म्हणजे अंतर्मुख झाली की मग भगवंताचा साक्षात्कार आहे. मी असं जग पाहून नाही का बरे बॉम्बलान काय नाही, हे बाकी सगळ्यांना वाढ का नाही. अरे ध्रुवानी 6 महिन्यात देव मिळवला. 6 महिन्यात. एक ज्या वेळेला कंदमुळं खाऊ लागला त्यावेळेला शरीर थोडं बलवान झालं आणि त्यांनी पाहिलं अरे शरीर तर बलवान झालं, हे धोका दिल्याशिवाय राहणार नाही, म्हणून कंदमुळं खायची बंद केली. महाराज म्हणतात पोशिशी शरीर इंद्रियांचा बांधा, शेकी त्या पदा करतील तुझं. लक्षात ठेव म्हणले, शरीर जर बलवान झालं, शरीर जर वाढलं तर इंद्रिय बलवान होतील आणि बलवान इंद्रिय की त्याचं पानिपत केल्याशिवाय राहणार नाही. काय आहे
मग इंद्रियांचे धनी आम्ही ती मजा आहे बाबा. हा, हा, इंद्रिय. हा मग हा हे खायचं सोडलं, कंदमुळं पाला खाऊ लागला. हा पाल्याचे का तिथूनही पुढे जमलं. हा मग नुसती हवा पिऊन राहिला, नुसतं पाणीच पिऊन राहिला. हा आणि शेवटी काहीच नाही. मग आता त्याची असणारी जी दृष्टी आहे ना, ती अंतर्मुख झाली. आजपर्यंत त्याला बाहेरचं दिसत होतं, पण आता साधनेच्या माध्यमातून त्याला शक्ती प्राप्त झाली. साधनेनं शक्ती, शक्तीने भक्ती, आणि भक्तीने या जीवाला जीवनामध्ये मुक्ती प्राप्त होते. मुक्ती म्हणजे बाजारात मिळत नाही, आणि मुक्ती नावाची बाई नाही. मुक्ती नावाची बाई मिळेल, पण मुक्ती नाही मिळत. काय प्रल्हाद ज्या वेळेला अंतर्मुख झाला, त्यावेळेला त्याच्या हृदय पटलावर भगवंताचा ठसा उमटला, आतमध्ये प्रकाश पडला, आणि मग इतका तल्लीन झाला, इतका सुखावला, इतका सुखावला, तर कशाच भान नाही. काय ही अवस्था प्राप्त झाल्यानंतर अरे भूक लागणार नाही, तहान लागणार नाही, एवढी पावर आहे. सगळ्या देवांनी विनंती केली, म्हटलं प्रभू अरे आता ही तपश्चर्या ध्रुवाची फळाला आली, आता कवर त्याचा सत्व पाहता जा म्हटले, आता त्यांना भेट द्या. म्हणून ध्रुवाला भेटण्याकरता भगवान परमात्मा आला, आणि ध्रुवाच्या समोर हा जगाचा मालक उभा राहिला. बराच वेळ झाला तरी ध्रुव डोळे उघडीत नाही आणि माझ्याकडे पाहत नाही. मग देवाच्या ध्यानात आलं, अरे हे असं काय होतंय, हा डोळे का उघडीत नाही आणि माझ्याकडे का पाहत नाही. याला कारण माझं जे प्रतिबिंब याच्या आतमध्ये प्रकाशित झालेलं आहे, आणि तो त्याच्यात तल्लीन झालाय, म्हणून डोळे उघडीत नाही. हा फार मोठी मजा आहे. मग भगवंताने काय केलं, त्याच्या हृदय पटलावर झालेलं आपलं जे प्रतिबिंब होतं, की ते काढून टाकलं. आतमध्ये जो प्रकाश होता तो काढून टाकला, आणि मग आतमध्ये सगळा अंधार पडला. आणि अंधार पडल्यावर ध्रुव इतका घाबरा झाला, अरे कुठं गेलं, कुठं गेलं, कुठं गेलं, कुठं गेलं, कावरा बावरा झाला. आणि मग डोळे उघडले, आणि मग जगाच्या मालकाला पाहिलं. कोण आहे, कोण आहे. अतिशय सुंदर ते ध्यान, उभे विटेवरी करकठावरी ठेवून या, लावण्याचा गाभा इतका सुंदर भगवान परमात्मा ध्रुव पाहतच राहिला. कोण आहे, कोण आहे. देवानी ओळखलं, याला माझ्या स्वरूपाचं ज्ञान झालं नाही. आणि मग म्हणतात की कपोल शंख शिवतले, आपल्या एका हातामध्ये असणारा शंख भगवान परमात्म्याने ध्रुवाच्या गालाला लावला, आणि शंखाचा स्पर्श ज्या वेळेला ध्रुवाला झाला की त्यावेळेला अंतर्ज्ञान झालं. आणि मग ओळखलं जगाच्या बापाला, ध्रुवानी ओळखलं, आणि मग नतमस्तक झाला. काय एवढं सोपं आहे का. अरे प्रतिष्ठेमध्ये भक्ती नाही, प्रतिष्ठेमध्ये परमार्थ नाही. आणि आमचं तर सगळं त्या प्रतिष्ठेतच चाललंय. आता जर एखाद्या टाळकऱ्याने जर चुकीचं प्रमाण दिलं, आणि आपण जर म्हणलं ना की अहो निदान विषय चालला, त्याला समरक अशा प्रकारचं तरी प्रमाण द्यायचं, तुम्ही चुकीचं प्रमाण दिलं, दिला टाळ ठेवून, दिला टाळ ठेवून निघाला. बर जा, भूमीचा एक पाय तुटला तर तिचा प्रवास थांबत नाही. भिंतीच्या कडकडीने निघाला, आता गपचीप जावा का नाही. मग गेट मध्ये गेल्यावर तिथं गेल्यावर म्हणला चालू द्या तुमचं, पुढं न्यायला पाहिजे. वांद्रा तर बंद झाला आणि देवणारला सोय नाही. टाळकरी 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 मी काय धडे काय आम्ही देत होता ते बाबा, एवढं सोपं नाही. आमच्या सप्त्याला एक कीर्तनकार आला, नाव नाही सांगू, काय ती कपडे, काय तो रुबाब. आणि मागे गाडी पुढं म्हणजे सिक्युरिटी मध्ये आला. आम्हाला असं वाटलं पोलीस असतील मागं पुढं. आता गाडी स्टँडला आल्यानंतर कारभारी सगळे धावले, आले 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 आले. मागच्या गाडीत पाहिलं तर सगळी ठेलार कार्टी, पुढच्या गाडीत ठेलार कार्टी, या दोन गाड्या. आणि हा गाडीतून उतरताना
त्याच्या धोतरात त्याचाच पाय त्याच्या धोतरात गुतला आणि तो थोडा हलगाडला. मग हलगाडल्यानंतर त्याच्या खिशातून 500चा बंडल खाली पडला. 500चा बंडल खाली पडला. मग त्याने नुसता असा वाकला, असाच बंडला ते पत्रा धरला आणि तिथूनच आपल्या शेतावर फेकून दिला. इतका माजाटला. लक्ष्मी लांबून फेकली. काय वाटलं असेल त्या आईसाहेबांना, लक्ष्मीला इतका अत्याचार, इतकी प्रतिष्ठा. अरे तारी घेतल्यावर म्हणजे खाण्यापिण्याची यादी. आम्ही हे खातो, आम्ही ते खातो, ते खातो. कीर्तनकार एकादशीला आला, कीर्तनाला पंक्तीला सगळे बसले. ज्यांची पंगत होती त्यांनी विचार केला असं करा की आता खिचडीला सगळ्यांकरता शेंगदाण्याचं तेल आणा. आता बाकी तेल वापरायचे नाही, शेंगदाण्याचं आणा. शेंगदाण्याच्या तेलामध्ये खिचडी बनवू. आणि त्यावेळेला जेवायला बसल्यानंतर कीर्तनकार म्हणले, खिचडी कशात बनवली? म्हणले, महाराज तुमच्याकरता शेंगदाण्याचं तेल आणलं. अरे म्हणले, मी ते खात नाही, मला तुपातली पाहिजे. मग त्याला तुपातली करावी लागली. तेव्हा त्यांनी खाली. आणि शेंगदाण्याच्या तेलातली ज्यांनी खाली ना, तर एकाही औषधाला शिल्लक नाही राहिली. सगळे मेले, पंगतच खालात झाले. तू जेवगाय मध्ये आई बसली. तुला खाल्ला असतं तर काय झालं असतं? एवढं? अरे ह्याला का परमात्मा म्हणतात? आम्ही फक्त नुसती प्रमाणात द्यायची, बाकी दुसरं काहीच नाही. नुसत्या बोलण्याला किंमत नाही, की माणसाच्या वागण्याला किंमत आहे. आमचा आचार काय, आमचा विचार काय, आमचा त्याग, वैराग्य, हे परमार्थातले अलंकार आहे. त्याग आणि वैराग्य जर नसेल तर तुमच्या विद्वतेला शून्य किंमत. ठेवा. गेला इतिहास, गेला काळ, गेला सगळं गेलं बाबा. आता फार मोठा धोका. माणसांचा दोष नाही बरं का, कलीचा दोष आहे. कलीला नाचवायचे. आता जी जनता, जो समाज तयार होईल, त्यांना काय मागचं माहितीये. जी वस्तुस्थिती त्याच्यातच तो प्रभाव ते होणार. माणसांचा दोष नाही, हा कलीचा दोष आहे. पण माणसाला बुद्धी आहे, म्हणून संगती माणसाला कळते. लक्षात ठेवा, आपण कोणाची संगती करतो. संगती कळते एवढंच नाही, संगतीचे परिणाम सुद्धा कळतात माणसाला. हे जर केलं तर अधोगती प्राप्त होईल. आणि हे जर केलं तर फार मोठा जीवनामध्ये आनंद मिळाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून या दोन गोष्टी महत्वाच्या आहेत. आणि म्हणून या दोन्ही गोष्टी की साध्य होण्याकरता जगामध्ये एकच साधन आहे, आणि ते म्हणजे भगवंताचं नामस्मरण. नाम घेता सगळा माणसाचा कारभार मनावर अवलंबून आहे. नाम घेता मन निवे, जिभे अमृताची स्रवे, होता ती बरवे ऐशे शकून लाभाचे. फार बुद्धिमत्ता आहे. गीतेचा 4था अध्याय पहा. नाही, गीतेचा 4थ्या अध्यायामध्ये 39व्या श्लोकामध्ये भगवान सांगतात, श्रद्धा वा लभते ज्ञानम तत्पर सहितेंद्रिय ज्ञानम लब्धा परम शांतीम मचरेनाधिगच्छति. जिथे श्रद्धा तिथे ज्ञान, आणि जिथे ज्ञान तिथे माणसाकरता मोक्ष ठेवलेलाच आहे. ज्ञान पुढे मुखी नाम हाती नाम हाती मोक्ष, ऐशी साक्ष बहुतांची, वैष्णवांचा माल खरा, तुरतुरा वस्तूशी दास. श्रद्धा. मग श्रद्धा कळण्याकरता भगवान सांगतात की माणसाच्या आतमध्ये श्रद्धा कमी असतानाही हा माणूस स्वतःला श्रद्धावान मानू शकतो.
आणि म्हणून श्रद्धेच्या बाबतीमध्ये तुमचा आमचा घोटाळा होऊ नये म्हणून या श्लोकामध्ये 2 विशेषणं वापरलेत. तत्पर सहितेंद्रिया, ज्यांच्या ताब्यात इंद्रियांचा समुदाय त्याला योगी ही संज्ञा दिली. ज्यांच्या ताब्यात इंद्रियांचा समुदाय त्याला योगी संज्ञा दिली. याच्या पुढे जाऊन भगवान सांगतात अथ काय, ज्यांच्या ताब्यात बुद्धी आहे, मन आहे, इंद्रिय आहे. अथ योगाने शासनम, मन बुद्धीच्या ताब्यात आहे. बुद्धीचं कार्य विचार करणं, मनाचं कार्य संकल्प करणं आणि इंद्रियांचं कार्य विषयांचा उपभोग घेणं. साखळी कशी आहे? मग आमची बुद्धी प्रत्येक क्षणाला चांगलाच विचार करता असं मुळीच नाही. एखाद्या वेळेला आमची बुद्धी वाईट विचार सुद्धा करू शकते. जर कधी बुद्धीने जर वाईट विचार केला तर आमचं मन वाईट संकल्प विकल्प करतं. धरू दातास अनंत बुद्धीचे तरंग क्षणोक्षणा पालटती रंग. धरू जाता संग तव तो होय बाधक. आमची बुद्धी प्रत्येक क्षणाला चांगलाच विचार करील असं मुळीच नाही. बुद्धीने जर कधी वाईट चिंतन केलं, विचार केला तर मन सुद्धा वाईट संकल्प विकल्प करतं. मनाने वाईट संकल्प विकल्प केल्यानंतर माणसाच्या आतमध्ये वाईट वासना जन्माला येते आणि मग आमची इंद्रिय वाईट विषयांचा उपभोग घेतात. परिणाम इंद्रियांचं पतन झाल्याशिवाय राहत नाही. जर कधी आमच्या बुद्धीने चांगलं चिंतन, सात्विक चिंतन जर केलं, मन सुद्धा सात्विक संकल्प विकल्प करतं. त्याचा परिणाम असा होतो मग सात्विक वासना जन्माला येते. मग आमची इंद्रिय सात्विक विषयांचा उपभोग घेतात. परिणाम सुखाला, शांतीला प्राप्त होतात. आता कल्पना करा, म्हटले आता मनाने बुद्धीने विचार करायचं कार्य थांबवलं. आता बुद्धी चांगला विचार करीत नाही आणि वाईटही विचार करीत नाही. आता बुद्धी थांबली, मन सुद्धा थांबलं. बुद्धीच विचार करीत नाही, मन सुद्धा संकल्प विकल्प करीत नाही. बुद्धी थांबली, मन थांबलं. संकल्प विकल्पच नाही तर वासनाच नाही, वासनात नाही तर विषय नाही आणि विषयात नाही तर इंद्रियांना काहीच खाद्य नाही. आता महाराज म्हणतात खऱ्या अर्थानं इंद्रिय शांत झाली. आता आम्ही इंद्रियांचे धनी झालो. इंद्रियांचे धनी आम्ही
संगती कशी बारीक आहे का? एवढं चिंतन जर माणसाने जर मनपूर्वक जर केलं तर 100% त्याच्यात बदल झालाच पाहिजे. पण आमचं तसं नाही. आता काही काही घड्याळ पाहत असतील, घड्याळ हा अरे अजून तर काय जय विठ्ठल नाही, काहीच नाही, मग उरकायचं का बाबा? अरे एवढं भाग्य आहे का? लाखातून एखाद्याचा उधार होतो, लाखातून एखाद्याचा, हे बाकी गबाळ असंच वाहून जात. अरे बुद्धी थांबली, मन थांबलं, वासनाच नाही तर इंद्रियांना काही खाद्य नाही. खऱ्या अर्थानं इंद्रिय शांत झाली. आम्ही इंद्रियांच्या धनी झालो, मालक झालो. आम्ही इंद्रियांचे मालक नाही, आम्ही इंद्रियांचे चाकर आहोत. इंद्रियांनी आम्हाला इशारा करायचा आणि मग आम्ही इंद्रियांच्या झेंड्याखाली आम्ही वागायचं. आता उठलो ना आपण, कीर्तनचा जय विठ्ठल झाला ना, बाहेर पडलं ना की मग आमची इंद्रिय लगेच सांगणार, अरे काय रामभाऊ 2 तास तंबाखू खाता नाही आली, कार्ड बाटवावाला. मग बाटवा काढा, इड्या पेटवा, गांजा मळण, बिअर बार मध्ये घुसा. महाराज म्हणतात, अरे इंद्रियांचे धनी आम्ही झालो गोसावी. 3 साक्षरता शब्द आहे गोसावी. गोसावी म्हणजे एवढं काय सोपं नाही. ज्यांच्या ताब्यात इंद्रिय त्यांना म्हणतात गोसावी. पहिली व्याख्या, त्यांच्या ताब्यात इंद्रिय. आणि जे भक्त आहेत, जे भक्त आहेत, सेवक आहेत आणि संत आहेत, त्यांना म्हणतात गोसावी. दुसरी व्याख्या. आणि गोसावी शब्दाची तिसरी व्याख्या, जय 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 हनुमान गोसाई, कृपा करू गुरुदेव दिनाए, जो सतबार पाठ करी कोई, छुटई बंधी महासोई. काय आणि म्हणून इंद्रियांचे धनी आम्ही झालो गोसावी. इंद्रिय शांत कधी होतील? या सगळ्या रामायणाला कारण मन आहे. काय सगळ्याला कारण मन आहे. आणि म्हणून महाराज म्हणतात, नाम घेता मनाने माऊली म्हणतात, वाया मन हे नाव एरवी कल्पनेची सावेव, जयाचे निसंगे जीव दशा वस्तू, जे इच्छे ते वाढवी असे ते चढवी, जे पाठी पुरवी भयासिगा, द्वैत जेथे उठी अविद्या जेने लाटी, ते इंद्रिया ते लोटी विषया माझी, ऐसे भुलीचे कुहर वायू तत्वाचे अंतर, बुद्धीचे द्वार झाकविले जेने. इतकं वाईट मने माणसाची बुद्धी भ्रष्ट करते, बुद्धीचा द्वार लावून घेते, बुद्धीचा नाश करते. मन आहे. मग हे मन शांत कशाने होईल? म्हणतात, नाम घेता मन निवे. नामाच्या आत्म्यात इतकी जबरदस्त अशा प्रकारची शक्ती आहे. आणि म्हणून नामाचं चिंतन. जगामध्ये अनेक साधन आहे, पण सगळ्या साधनामध्ये श्रेष्ठ अशा प्रकारचं साधन जर कोणतं असेल तर ते नामाचं चिंतन आहे. पहिल्याकडे नामाचे चिंतन
वाजले मंडळी 9. 7 ते 9 ची कीर्तन चालू किती वाजता झालो? हा 7:30ला झालं. हा 7:30ला 7:15 म्हणजे अजून 10-15 मिनिटं आहेत म्हणणार माझ्या हक्काची, नाही का? शना महाराज म्हणतात, नामाचे चिंतन श्रेष्ठ पै साधन. जगामध्ये साधना अनेक आहेत. नाना साधनांच्या केल्या खटपटा, परी त्या न पवती हो याच्या दालवंटा. जानो जाता जाणीव घाली आड फाटा, योगाभ्यासे सिद्धी रोधिता ती वाटा. महाराज म्हणतात, अनेक साधनं करून पाहिली, पण ती साधनं त्याच्या दरवाजापर्यंत सुद्धा पोचली नाहीत. अनेक साधनं करून पाहिली, नाना साधनांच्या केल्या खटपटा, परित्यान पवती हो याच्या दारवंटा. त्या देवाच्या दरवाजापर्यंत सुद्धा पोहोचले काय? साधन फार मोठा विषय ना, आता सांगायचं किती. महाराज म्हणतात, जगामध्ये कलियुगामध्ये एकच प्रभावी साधन, ते म्हणजे भगवंताचं नामस्मरण चिंतन. गीतेच्या 8व्या अध्यायाच्या 5व्या श्लोक बघा. अनंत कालेच मामेव स्मरण मुक्त्वा कलेवरम यप्रयाति समत भावम यती नास्ते संशय. काय अंतकाळच्या वेळेला माझं स्मरण करता करता अर्जुना, जो आत्मा या शरीराचा देहाचा त्याग करतो, तो मलाच येऊन मिळतो, याच्यामध्ये संशय नाही. अंतकाळी ज्याचा अंतकाळी मरणाच्या वेळेला, शेवटच्या वेळेला भगवंताचं नामस्मरण जर मुखात आलं, तर महाराजांनी छातीला हात लावून सांगितलं, त्या सुखाला पार नाही. जीवनामध्ये जो अट्टहास करायचा तो याच्याच करता. अरे नास्तिकातला जरी नास्तिक असला तरी त्यालाही असं वाटतं की आपल्या जीवनाचा शेवट गोड व्हावा. चांगल्याला वाटेल याच्यात नवल नाही, पण वाईट माणसाला सुद्धा असं वाटतंय का आपल्या जीवनाचा शेवट वाईट व्हावा, जीवनाचा शेवट गोड व्हावा. त्याच्याकरता चिंतन आहे, आणि चिंतन बिघडलं की माणसाचं जीवन बिघडलं जातं, लक्षात ठेवा. म्हणून मनुष्य जीवनामध्ये अतिशय महत्वाचा भाग जर कोणता असेल तर चिंतन महत्वाचं आहे. चिंतने चिंतने तद्रूपता. वाईट चिंतन करता करता वाईट माणसं वाईट अवस्थेला प्राप्त होतात. सत्यानाश होतो, सत्यानाश. आणि सात्विक चांगलं चिंतन करता करता माणसं चांगल्या विषयाला प्राप्त होतात, जन्माला आल्याचं सार्थक होतं. चिंतन बिघडलं ना, तर माणसाचं जीवन बिघडलं जातं. नामाचे चिंतन श्रेष्ठ पै साधन. जास्त वेळ घेणार नाही आता, मापातच सगळं संपितो. ज्यावेळेला आम्ही फोटो काढण्याकरता फोटो स्टेडियम मध्ये जातो, आम्हाला विचारतात काय काम? हो म्हणले फोटो काढायचा. बरं बसा बसा बसा. मग आम्ही त्या बाकड्यावर बसतो. एक रस्ते येतो, मग आम्हाला बरोबर घेऊन तो एका बंद खोलीमध्ये जातो. काय येते बंद खोलीमध्ये? तिथं काहीच नाही, फक्त समोरच्या भिंतीला एक निसर्गरम्य अशा प्रकारचा पडदा बांधलेला आहे. त्याच्या पुढे एखादी खुर्ची अथवा बाकडा आहे, मध्यंतरी कॅमेरा उभा आहे, आणि 2 बाजूनी फोकस मारलेले. याच्या पलीकडे खोली दुसरं सामान नाही. मग आम्हाला त्या खोलीमध्ये नेतो तो ग्रस्त. बसा बसा म्हणलं. आम्ही बसलो गबाळ्यासारखं. आणि मग तो आमचा फोटो काढण्याकरता ज्या वेळेला कॅमेऱ्यावर उभा राहतो, मग कॅमेऱ्यावर उभा राहिल्याबरोबर तो लगेच आमचा फोटो काढीत नाही. तो आमच्या आधी बैठक तयार करून घेतो, कारण की बसा म्हणल्यावर आम्ही बसलो. मग तो आम्हाला म्हणतो ताट बसा. मग आम्ही ताट बसा. तो पाय खाली सोडा,
पाय खाली सोड, हा सोडला, धोतर नीट करा, धोतर नीट करा, हा थोडं वर पा, थोडं वर, थोडं, हा थोडं खाली, थोडं थोडं दक्षिणेकडे, थोडं दक्षिणेकडे, थोडं उत्तरेकडे, थोडं उत्तरेकडे. ओके, आता हलायचं नाही. जर हल्ले तर तुमचा फोटो खराब होईल, आणि फोटो खराब झाला तर त्याला आम्ही जबाबदार नाही. बोली आधीच सोडून घेतली. तेवढ्यात असं झालं की लांबून कुठून तरी एक माशी आली आणि ज्याचा फोटो काढायचा त्याच्या नाकावर बसली. माशी तर काय उठानी, वळवळ तर काय थांबानी, याला तर काय दम निघाली. नुसतं असं केलं असतं तरी माशी पळाली असती, पण इशारा केलाय. फोटो जर खराब झाला तर त्याला आम्ही जबाबदार नाही. आता काय करावा, आता काय करावं. माशी तर उठत नाही, वळवळ तर काय थांबत नाही. मग त्यांनी हे नाकाने तोंडे हलकासा झटका दिला, माशी उडाली. पण कॅमेऱ्याचं बटन दाबलं, फोटो निघाला. 2 दिवसांनी आले, झाला का फोटो तयार? दुकानदारांनी फोटो घेतला, पाकिटात घातला, टाचणी मारली, पाकिट फेकून दिलं. हा, पैसे घेतले, गल्ल्यात टाकले. याला असं वाटलं की माझा फोटो कसा निघालाय, म्हणून त्यांनी तिथंच कागद फाडला, पाकिट फाडलं आणि फोटो हातात घेतला. बराच टाइम बोलला नाही आणि हसते हसते त्याचे डोळे लाल झाले. डोळे लाल झाले, काळड्या नजरनं त्याने दुकानदाराला पाहिलं, फोटो हातातच आहे. धंदा करता का काय करता? अहो झालं काय? काय झालं म्हणजे? पैसे फुकट घेता का बापाची बेंड? अहो झालं काय? काय झालं म्हणजे? लाज वाटत नाही? अहो झालं काय? काय झालं म्हणजे? काय फोटो काढला? दुकानदाराने सांगितलं, जास्त शहाणपणा करायचं नाही. चुकलं कोणचं? कॅमेऱ्याचं? फोटो काढणारच? अरे चुकलं आपलंच. आपल्याला इशारा केला होता, हा, की जर तुम्ही हल्ले ना तुमचा फोटो खराब होईल. अरे भगवंतानी ज्यावेळेला या पृथ्वीचं चित्र तयार केलं आणि माणसाच्या रूपामध्ये ज्या वेळेला भगवंताने तुमचा आमचा फोटो काढला आणि मग आम्हाला इशारा केला, 3 सिद्धांत माणसाच्या भल्या करताय. आम्हाला इशारा केला, हे 3 सिद्धांत जर तुम्ही पाळले नाही तर जीवनाचा तुमचा फोटो खराब झाल्याशिवाय राहणार नाही. पहिला सिद्धांत, सुराम न पिबे, दारू पिऊ नये. दुसरा सिद्धांत, कलंजम न भक्षे, मांस खाऊ नये. आणि तिसरा सिद्धांत आहे, परश्री नोपगच्छे, परश्रीची अभिलाषा बाळगू नये. खऱ्या हृदयानं देवाचं भजन करावं, प्राणी मात्रावर दया करावी आणि प्रामाणिकपणाने संध्याकाळी झोपायच्या टायमाला घडलेले दोष भगवंताच्या समोर कबूल करावे. एवढे नियम पाळले तर आमचा फोटो खराब होणार नाही. तुकोबरायांनी नियम पाळले, फोटो खराब झाला नाही. ज्ञानोबरायांनी नियम पाळले, फोटो खराब झाला नाही. सावता महाराजांनी सगळं पाहून घ्या. आमचं काय? आमचं काय? हे नुसतं ऐकायचं नाही बाबा. अरे एकदा 50च्या पुढे एकदा उतरणारा प्रवास लागणार की प्रत्येकाला कळते की आप क्या होगा. केला आता सगळंच गेलं गावाला. आता दिसतही नाही, आता ऐकू येत नाही, आता चालता येत नाही आणि कोणी ढुकून सुद्धा पाहत नाही. कसे पाहतील? केले कर्म झाले त्याची भोग आले, उपजले मेले ऐशे किती. हा, आणि म्हणून आपल्या जीवनाचा जर फोटो खराब झाला तर भगवंताला दोष द्यायचा नाही. एखाद्या माऊलीचं जर एखादं लेकरू जर कायमचं संपलं तर ती देवाला दोष देते की देवाला माझं पावलं नाही. यानं काय त्याला? तुला झालंय ना, मग तू कसं वाजवलं ते तुझ्यावर अवलंबून आहे. माणसाचं जीवन जर मातीमोल झालं, जीवनाचा फोटो खराब झाला तर त्याला जबाबदार माणूसच आहे. इशारा केलाय. हा, आणि म्हणून त्याच्या करता बुद्धी आहे. बुद्धीचा अपमान करायचा नाही. सुख कळतात, दुःख कळतात, चांगलं कळतंय, वाईट कळतंय माणसाला. आणि म्हणून सगळे नियम माणसा करताय, पशून करता नाही. एखाद्या वाघानं बकरीची शिकार केली तर त्याला पाप लागत नाही, पण त्या कर्मातून माणूस सुटत नाही. काय 6च महिन्यात पशु आपल्या आईला विसरतो, तसा माणूस नाही. माणसाजवळ बुद्धी. अरे रळ्या पळ्यानं का होईना माणसं आपल्या मातापित्यांची सेवा करतात. रळ्या पळ्यानं का होईना, हा बुद्धी आहे. काय? आणि म्हणून माणसाच्या जीवनाचं सार्थक एकच आहे, ते म्हणजे भगवंताचं नामस्मरण आहे.
आम्ही संकट आलो ना मगच त्याला हाका मारतो. आणि संकट नसेल ना मग आमच्या म्हणजे तो आमच्या ध्यानातही नाही, आमच्या गावालाही नाही, आमच्या शिवालाही नाही. संकट समयाला की आम्ही फक्त त्याचं चिंतन करतो, काही होणार नाही. तो धावून यावा आणि आपली संकट दूर व्हावी, जन्माला आल्याचं सार्थक व्हावं असं जर वाटत असेल तर त्याच्याकरता नामस्मरण आहे. तो नामाचे चिंतन श्रेष्ठ पै साधन, जातील जळोनी महापापे, नलगे धूम्रपान पंचाग्नी साधन, करिता चिंतन हरी भेटे. धूम्रपान म्हणजे अनेक विषयांचा उपभोग घेणं, काही धूम्रपानाची गरज नाही म्हणले. नामाच्या पुढं सगळं खोटं आहे. नलगे धूम्रपान बस, पुढे बैसोनी निवांत करा एकचित्त. आता नामस्मरण करायचंय ना, मग त्याच्याकरता बैठकीची गरज आहे. बैठक आहे, त्याला आसन म्हणतात. मग बैठक कशी आहे? बैसोनी निवांत म्हणजे निवांत बसा. मग निवांत म्हणजे निवांतपणा. मग निवांतपणा म्हणजे काय? निवांतपणा म्हणजे चित्ताच्या व्याकुळतेचा अभाव, कोणत्याच विकाराचा चित्तावर परिणाम न होणं म्हणजे निवांतपणा. म्हणून माझे चित्त तुझे पायी चंचलम हि मन कृष्ण प्रमाती बलवदृढम. चित्ताच्या बाबतीमध्ये देवाकडे सगळ्यांची तक्रार आहे, सगळ्यांची तक्रार आहे. काय? चित्त कोणत्याच विकाराचा चित्तावर परिणाम न होणं म्हणजे निवांतपणा. ही एक अवस्था आहे, आणि ही अवस्था जर कशाने प्राप्त होईल तर फक्त नामस्मरणाने. काय निवांतपणा? दुसरा अर्थ सांगू. निवांतपणा म्हणजे काय? माऊली हरिपाठा सांगतात, बैसोनी निवांत काय करा एक चित्त, आवडी गावे गीत विठोबाचे. निवांतपना म्हणजे देवाच्या पाठीमागे नाही. हरिपाठी गेले ते निवांतची ठेले, भ्रमर गुंतले सुमन केले. ते हरिपाठी जाणं त्याला म्हणतात निवांतपणा. बैसोनी निवांत करा एक चित्त. निवांत बसा, एक चित्त करा, आणि आवडीने मोठ्या प्रेमानं की त्याच्या नामाचं चिंतन करा. एवढं जर घडलं अरे जन्माला आल्याचं सार्थक होईल, जीवन निहाल होईल. मग शेवटच्या कडव्यात महाराज सांगतात, कळावणी सोपे
सकळाहुनी सोपे. सगळ्या साधनामध्ये सोपं साधन सामान्य जीवाला सुद्धा साध्य करून घेण्या इतकं सोपं. शेवटी महाराज म्हणतात हा सगळ्या साधना सोपं साधन फक्त एक नामस्मरण. तुका म्हणे आन शेना म्हणे आन विठोबाची. पांडुरंगाची शपथ घेऊन अखंड मानव सृष्टीला शेना महाराजांनी सांगितलं सगळ्या साधना सोपं साधन भगवंताचं नामस्मरण आहे. अरे ज्या वेळेला हा जीव एकांगी पडतो, एकांगी तंबूचे सगळे ताण तुटले आणि तंबू जर एकदा एकटा पडला हा काही खरं नाही. आणि मग त्याला देवाची आठवण होती. कुणीच पाहत नाही, तर कुणीच पाहत नाही. शरीरामध्ये शक्ती नाही, त्राण नाही, काहीच नाही राहिलं. कुणीच पाहत, कुणी जवळ येत नाही, कुणी सात्वन करीत नाही. आता तुकाराम महाराज म्हणले वेड्या अरे निर्वाणीचा एक पांडुरंग, निर्वाणीचा एक पांडुरंग. मग त्यालाच हाका मारावं लागते. कुणी बाबासाहेब असू द्या त्यालाच हाका मारावी लागते. आणि मग आता त्याला हाका मारावी लागलच ना. मग आता पुन्हा सुरुवात करा. काय रामराम म्हणायला काय तोंडात किड पडतील का? काय माणसं मुश्किल घालून येत काय? दिवसभर बोलती नाहीत काय? अरे कामामध्ये काम, काही म्हणा राम राम, फायदा काय? जाईल भवश्रम, अरे सुख होईल दुःख होईल, सुख होईल दुःखाचे. सर्व कार्य करिता हरी बोला. आणि म्हणून नाम म्हटलं की माधुर्य, नाम म्हटलं की फार मोठं ऐश्वर, आणि नाम म्हटलं की सुखाची खाण. सुखरूप ऐसा तुझा कोणी सांगा, माझ्या पांडुरंगा सारिका तो. यशस्वी औदार्य, ज्ञान वैराग्य ऐश्वर्य, हे सहायी गुणवर्य, वसती जेथे म्हणून तो भगवंत. अरे 6 गुणांनी युक्त आहे, इतका श्रीमंत आहे, इतका कृपाळू आहे. ऐशी कृपावंत कोण? माझ्या विठ्ठाई वाचू. वेळ संपली महाराज. फार मोठा आनंद वाटला. कुणी उठलं नाही, कुणी बोललं नाही. पण लक्षात ठेवा, जाता जाता एवढाच संदेश देतो, काळ फार
अधोगतीच्या बाजूला इतका वेगात चाललेलं आहे, तर कलियुगाला जेट विमानाची उपमा दिलेली आहे. कलियुग म्हणजे जेट युग. जगामध्ये अति फास्ट सेवा जर कोणती असेल तर ते जेट युग आहे. त्याच्यापेक्षा फास्ट सेवा जगामध्ये दुसरी कोणतीच नाही. आणि ती उपमा कलियुगाला दिलेली आहे. इतकं फास्ट आहे आणि या प्रवाहामध्ये आपण सगळे वाहून चाललोय. आणि म्हणून समाधान मिळावं, सुख मिळावं असं जर वाटत असेल तर सगळा मोठेपणा बाजूला ठेवा, सगळं काही बाजूला ठेवा आणि मोठ्या प्रेमानं की त्या भगवान परमात्म्याचं चिंतन करा. म्हणजे हाक मारली की येईल. द्रौपदी संकटात पडली, हाक मारली कोठे गुंतलासी, द्वारकेच्या राया अरे वेळ का सखिया लावी याला. देवा अरे कुठं गुंतला रे, मोठ्या संकटात सापडले. आता माझं पाप किती पुण्य किती काही पाहू नको, पण आत्ताच्या आता आला पाहिजे. म्हणून हाके सरशी उडी घालून या स्तंभ फोडी, ऐशी कृपावंत कोण माझ्या विठाई वाचून. हाके सरशी उडी हाक मारली की आला. आणि म्हणून आमच्या पडत्या काळामध्ये संकट समयाला त्यालाच हाक मारावी लागेल. म्हणून आतापासूनच आपापल्या मनाने चिंतन करा, भगवंताचं चिंतन करा. भगवान करो तुम्हा आम्हा सगळ्यांना सद्बुद्धी प्राप्त हो. खूप चांगली कर्म करा, चांगलं वागण्याचा प्रयत्न करा. लक्षात ठेवा, संस्कृती आणि धर्म धोक्यात आहे. संस्कृती आणि धर्म धोक्यात आहे. संस्कृती जर संपली आणि धर्म जर संपला तर इतकं मोठं संकट आहे तर त्याचं वर्णन करता येणार नाही. शास्त्र सांगत नाही की तुम्ही पैसा मिळवू नका. अरे तुम्ही धन मिळवा, शक्ती मिळवा, इस्टेटी मिळवा, गाड्या घ्या, घोड्या घ्या, पण धर्म सांभाळा, संस्कृती सांभाळा. आणि अरे यांचं लय हाल होतील, यांचं या अबला ह्या वस्तूचं लय हाल होतील. आणि म्हणून यांचं रक्षण करण्याकरता तुमच्या आमच्या वाटावर मिशी दिली, याच्या छाती ताकद दिली. अरे जुना काळ जर पाहिला, स्त्री जर संकटात असेल, ती कोणत्याही धर्माची जरी असली तरी पुरुष तिचं रक्षण करीत होता. एवढं स्वप्न आहे बाबा. मध्ये जीवन, अरे ही ढगाची सावली आहे. एकदा मुंढवल्या झाल्या की मग काय नाही भोगावंच लागल. भगवान करो तुम्हा आम्हा सगळ्यांना सद्बुद्धी प्राप्त हो. खूप थाटात जगा, सुखात जगा, देवाधर्माला माना, चिंतन करा. निश्चित आपलं भलं झाल्याशिवाय राहणार नाही. आज माझी परमश्नी आदरणीय सगळी गायक मंडळी, महाराज आहेतच, आमचे मृदुंगमणी, जेवढ्या आता तुम्हाला तुमचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे. आणि जाता जाता मी रोज आमच्या मंडळींना सांगत असतो, लक्षात ठेवा, त्यागाने वागा, वैराग्याने वागा, खरा परमार्थ करा. अरे काळाची सुद्धा ताकद नाही आपल्याकडे डोकून पाहायची. आपण जर संपलो, आपल्याजवळ त्याग नाही, वैराग्य नाही, तर समाजातून आपल्यास काहीच बदल नाही. त्यागाने वैराग्याने परमार्थ शोधतो. त्याग असावा, वैराग्य असावा. ज्यावेळेला मी येत होतो बाबा, तारुण्यातच तुमच्याकडे यायचा. पण आता माझा इतिहास तुम्हाला काय सांगायचा आहे. आमच्या भागात या आणि वाळकी बाबाचं आम्हाला चरित्र सांगा, म्हणजे तुम्हाला कळलं. मी माझ्या तोंडाने सांगायचं फार अवघड अशामध्ये. आता मी जिथे राहतो ना, वाघामध्ये राहतो. वाघामध्ये लय मोठेपणा सांगत नाही. या वेळेश्वरला एकदा महाबळेश्वरला जायचं ना, वेळेश्वरला आले ना, असं वाटेल की आम्ही महाबळेश्वरलाच आलो. इतक्या जंगलामध्ये वास्तव्य 50 वर्ष झाली. माझं वय किती आहे? 82. माझ्या बरोबरची कायमची संपलीन काय आथुणला डोळत ह्या. पण मी अजून असा उभाच आहे. मला कंटाळा येत नाही. 4 तास माझ्या गुडघे, कोणताच इंद्रिय अजून कमी पडलं नाही. याचं कारण जर का असेल तर शुद्ध हवा आणि पॉवरफुल अशा प्रकारचं केवळ पावसाचं पाणी. आणि म्हणून आरोग्य सांभाळा, काही खाऊ नका. आरोग्य आपल्या हातात आहे आणि आरोग्य हे आपलं जीवनाचं साधन आहे. आरोग्य जर संपलं, अरे माणसं अर्ध्यातच त्यांचा डाव मोडला. नाना तऱ्हेचे रोग तयार झाले, खानपान बिघडलं, सगळं काही केलं.
आणि म्हणून माणसाला बुद्धी आहे. प्रत्येक कार्य करताना त्याचा अभ्यास करा, त्याचं चिंतन करा आणि मग त्या कार्याला हात घाला. निश्चित आपलं भलं होईल. झालेली माझी अल्पशी वेडावाकडी कीर्तन सेवा देवाच्या गुरुजींच्या चरणावर, हनुमंत महाराजांच्या चरणावर समर्पण करतो आणि याच ठिकाणी कीर्तन सेवेला विराम देतो. जय विठ्ठल जय खबर दे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. या ठिकाणी आजचे महाराजांचे कीर्तनकार सौजन्य ज्यांचं होतं, आपल्या गिरवडी गावचे प्रकाशित शेतकरी लक्ष्मी पंचायतीचे माजी डायरेक्टर सन्माननीय लवशेठ गोपाळ पालेकर, त्या ठिकाणी यांचं महाराजांचं आज मानधन सौजन्य दिलं होतं. महाराजांचा सुद्धा त्यांच्या हस्ते या ठिकाणी आपण पुढचे सन्मान जेवण चालू असताना